भाज्या खायला नाखुश असणाऱ्यांसाठी परफेक्ट हेल्दी टिफिन रेसिपी आज आपण बघतोय. व्हेज इडली म्हणजे चव आणि आरोग्याचा सुंदर संगम. गाजर, शिमला मिरची, पालक आणि इतर भाज्यांसोबत तयार केलेली ही इडली दिसायला जितकी सुंदर दिसते ना, तितकीच खायला टेस्टी आणि बनवायला तर खूपच सोपी. झटपट तयार होणारी हेल्दी टिफिन रेसिपी मुलांसाठी, ऑफिसच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी नक्की तयार करून बघा. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आता या ठिकाणी 2 मोठ्या वाट्या भरून बारीक रवा घेतला होता. अर्धी वाटी दही टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून गुठळी न पळता छान भिजवून घेतले. छान रसरशीत आपल्याला भिजवायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं. त्यामुळे रवा छान फुलणार आहे आपला. आता हे भिजेपर्यंत मी भाज्या चॉपरमध्ये कट करून घेतल्या होत्या. 1 गाजर, अर्धी शिमला मिरची घेतली होती, 1 टोमॅटो हे वेगवेगळं चॉप करून घेतलेलं आहे आणि 1 मूठभर पालक हा देखील स्वच्छ धुवून मग बारीक चॉप करून घेतला होता. 2 मोठे कांदे मी बारीक कट करून घेतले. कांदा हा जास्त प्रमाणात आपल्याला वापरायचा आहे. 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट टाकलेली आणि लाल आणि हिरव्या मिरच्या ह्या क्रश करून घेतल्या आहे. चवीनुसार मीठ टाकलं आणि मग छान एकजीव बॅटर भिजवून घेतलं होतं. आता चॉपरमध्ये केल्यामुळे खूप झटपट हे तयार झालं. अगदी 5 मिनटं सगळ्या भाज्या तयार झाल्या आणि लागलीच आपलं हे बॅटर तयार झालं. याच्यात पाणी ॲडजस्ट करून आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करून घ्यायची. या ठिकाणी इडल्या मी तयार करणार आहे. तुम्ही आप्पे देखील तयार करू शकता. आता याच्यात 2 वाट्या बारीक रवा होता ना, त्यामुळे मी 1.5 सॅचे एवढं इनोचं पॅकेट वापरले. इनो सोडा थोडंसं पाणी टाकून ॲक्टिव्ह करून घेतलं आहे. छान एकजीव करून घेतला आहे आणि लागलीच मी तेल लावलेल्या इडली पात्र्यामध्ये हे बॅटर टाकून घेतलेले आणि स्टीम करायला ठेवले. हाय फ्लेमवरती 15 मिनटासाठी हे शिजू दिलेलं आहे. अगदी शिजल्यानंतर खूप सुंदर त्याचा कलर आलेला आहे. असं देखील खूप छान दिसतंय बघा. कलरफुल रंगीबिरंगी आपण त्याच्यात भाज्या वापरल्या आहे. महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलांना कळलं देखील नाही की याच्यात कुठल्या भाज्या मी वापरल्यात. अगदी आवडीने खूप आनंदाने त्यांनी खाल्ल्यात. चवीला अप्रतिम झाल्या होत्या. नक्की करून बघा तुम्ही. अशा मिनी इडल्या माझ्या मुलांना खूप आवडतात, त्यामुळे मी त्या जास्त प्रमाणात केल्या आहेत. 2-3 बॅचमध्ये सगळ्या इडल्या मी तयार करून घेतल्या आहेत. इनो सोडा ॲक्टिव्ह असेपर्यंतच लागलीच तयार करून घेतलं होतं सगळं. आता शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा कलर त्याचा आला आहे आणि खूप सॉफ्ट असा हाताला फील होत आहेत. मस्त मऊ आणि स्पंजी अशा ह्या तयार झालेल्या आहेत आणि बनवायला तर खूपच सोप्या त्या. काही जास्त वेळ लागला नाही. काही फर्मेंटेशन आपण केलेलं नाही. काही डाळ वाटायची गरज नाही पडली. फक्त रव्यामध्ये सगळं साहित्य टाकून घेतलं. भाज्या चॉपरने कट केल्यामुळे खूप झटपट तयार झाला. सकाळच्या नाश्त्यासाठी मी ही रेसिपी तयार केली आहे. नाश्त्याची किती गडबड असते टिफिनसाठी, त्यावेळेस खूप झटपट ह्या तयार झाल्यात. याचाच अर्थ तुमचं लक्षात आलं असेल. तुम्ही कितीही काही गडबड असली तरी झटपट तयार करू शकतात. तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि फ्लफी अशा स्पंजी ह्या इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. खूप सुंदर कलरफुल झालेल्या आहेत. नक्की तयार करून बघा. मला खात्री आजची अशी ही हेल्दी आणि टेस्टी व्हेज मसाला इडली तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुमच्या घरात ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसाठी स्मितूज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, रेसिपीला हाईप जरूर करा. लवकरच भेटूया एका छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.